नमस्कार सर्वांना. सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतात ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील. तर मित्रांनो, यामध्ये बघा, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा जो 6,000 रुपयाचा हप्ता आलेला नाहीये, यासाठी एक व्हिडिओ टाकला होता मी. त्याचा लाभ खूप कमी जणांनी घेतला, तर तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता तुम्ही. या व्यतिरिक्त आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, त्याच रिलेटेड असणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे काय, की नवीन नोंदणी जी आहे, नवीन नोंदणी आता 3-4 दिवस जे आहे ते बंद असणार आहे. ते पोर्टलच पूर्ण बंद राहणार आहे 31 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत. आणि नवीन नोंदणी जी सुरू होणार आहे ती 4 एप्रिल पासून सुरू होणार आहे. तर त्याबद्दल हा व्हिडिओ बनवणार आहे मी. त्यामध्ये काय काय अपडेट्स आहेत ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला म्हणजे तुम्हाला समजून जाईल. तर पाहूया आपण मित्रांनो. सुरुवातीला आपण काय करतोय, गुगलवरती जातोय. गुगलवरती गेल्यानंतर आपण पीएम किसान असं सर्च केलंय. ओके, मी थोडंसं झूम आउट करून दाखवतो तुम्हाला. की आपण पीएम किसान सर्च केलंय. इथे पहिल्या पानावरती आपण क्लिक करतोय. पहिल्या जी विंडो आहे त्याच्यावरती क्लिक करतोय. आणि आपल्याला वरच त्यांनी काय केलंय, एक नोटिफिकेशन दिलेली आहे. तर नोटिफिकेशन काय आहे मित्रांनो, पाहूया. फ्रॉम 27 March 2024 to 30 March 2024 only eKYC services will be available. Reports will be available in view only mode. म्हणजे काय आहे, की 27 मार्च ते 30 मार्च यामध्ये फक्त ई केवायसीची जी आहे ती करता येणार आहे आपल्याला. आणि जे रिपोर्ट असतील ते फक्त पाहण्यासाठी, म्हणजे एडिट करू शकणार नाही आपण, फक्त पाहण्यासाठी आपल्याला ते अवेलेबल असणार आहे. कधीपासून? आजपासून 30 तारखेपर्यंत. बरोबर. यानंतर खाली त्यांनी दिलंय बघा, फ्रॉम 31 म्हणजे 31 मार्च 2024 टू 3 एप्रिल 2024 ऑल सर्व्हिसेस ऑन पोर्टल विल बी अनअवेलेबल. म्हणजे काय, की 31 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत सगळ्या ज्या सर्व्हिसेस आहेत पोर्टलच्या, त्या सगळ्या सर्व्हिसेस काय असणार आहेत मित्रांनो, बंद होणार आहेत. सगळ्या सर्व्हिसेस काय होणार आहेत, बंद होणार आहेत. आणि त्यानंतर खाली दिले त्यांनी, पोर्टल विथ फुल फंक्शनॅलिटीज विल बी अवेलेबल फ्रॉम 4 एप्रिल 2024. म्हणजे काय, की 4 एप्रिल 2024 पासून जे पोर्टल आहे पीएम किसानचं, सगळ्या सर्व्हिसेससाठी काय होणार आहे, चालू होणार आहे व्यवस्थित. तर मित्रांनो, ज्यांचा पण प्रॉब्लेम आलेला आहे, ज्यांची केवायसी झालेली नाही किंवा ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता 4 एप्रिल नंतर. तुम्हाला सध्या तुम्ही आपण दाखवलं त्यांनी 27 मार्च ते 30 एप्रिल. आपण काय करूया, क्लोज करूया. यावरती आपण इथे क्लिक करायचा प्रयत्न करतोय. न्यू फार्मर रजिस्ट्रेशन होत नाहीये मित्रांनो. बरोबर. यावरती आपण जेव्हा क्लिक करायचा प्रयत्न करतोय, होत नाहीये. इथे आपण ई केवायसी वरती क्लिक करूया. ई केवायसी क्लिक केल्यानंतर इथे लगेच आपल्याला काय आलंय, आधार नंबर टाकायला ऑप्शन आलेला आहे. म्हणजेच काय, की 27 एप्रिल ते 30 जे आहे 31 मार्च, सॉरी 27 मार्च ते 31 मार्च पर्यंत हे बंद असणार आहे. यानंतर मित्रांनो, इथे बघा, आपण पाहूया नो युअर स्टेटस. हे नो युअर स्टेटस आपल्याला दिसतंय. फक्त जी नवीन नोंदणी आहे मित्रांनो, नवीन नोंदणी काय आहे, नवीन नोंदणी इथं बंद झालेली आहे किती तारखेपर्यंत, 4 तारखेपर्यंत. आणि 4 तारखेनंतर पूर्ण पोर्टल जे आहे ते पोर्टल आपल्याला लाईव्ह भेटणार आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळे जे नवीन रजिस्ट्रेशन करायचे, नोंदणी करायची, ते आपण नोंदणी करू शकतो मित्रांनो. बरोबर. तर या गोष्टीची खातरजमा करून घ्या. आणि 4 एप्रिल नंतर जर कोणाला नोकरी करायची, नोंदणी करायची असेल पीएम किसानचे 2,000 रुपये येण्यासाठी, तर तुम्ही सोनाई एंटरप्राइजेसला कनेक्ट करू शकता. महाराष्ट्रात कुठेही असाल तर तुम्हाला ही नोंदणी करून भेटेल मित्रांनो. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. धन्यवाद सगळ्यांना.